हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पारंट या चॅनलवर. आज आपण भारताचा भूगोल बघणार आहोत. तर भारतातील महत्त्वाची बंदरे कोणती कोणती आहेत ते आपण बघणार आहोत. तर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करा. तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर भारतातील प्रमुख बंदरे. तर बंदर, पोर्ट. समुद्रामार्गे मालवाहतूक करणारे जहाज थांबवण्याचे ठिकाण म्हणजे बंदर होय. भारतातील प्रमुख मोठ्या बंदरांची देखभाल व विकास करण्याचे काम PTI संस्था करते, म्हणजे केंद्र सरकारमार्फत केली जाते. लहान बंदरांची देखभाल व विकास राज्य सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी या बंदरांचा उपयोग होतो. तर 2017नुसार भारतात 14 आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त बंदरे आहेत. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त बंदरांपैकी 85% ही आयात निर्यात व्यापार बंदराच्या माध्यमातून होतो. तर 65% हे एकूण मूल्यांच्या व्यापार बंदराच्या माध्यमातून होतो. भारतातील बंदरांचे वैशिष्ट्य काय काय आहे, तर पश्चिम किनारपट्टी खोल व दंतूर असल्यामुळे पश्चिमेला भाग खाली खचला आहे, म्हणून जास्त नैसर्गिक बंदरे आहेत. तर पूर्व किनारपट्टी रुंद व उथळ असल्यामुळे पूर्व किनारपट्टीवरील बंदरे हे कृत्रिम आहेत. तर पहिलं कांडला बंदर. तर कांडला बंदर हे गुजरातला आहे. त्याची स्थापना कधी झाली? 1950 साली. कथेच्या खाडीच्या किनाऱ्यावर आहे ते आणि मुक्त व्यापारासाठी प्रसिद्ध असं बंदर आहे. भरती ओटी बंदर पण म्हणतात त्याला. आणि 4 ऑक्टोबर 2017-18 केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे कांडला बंदराचे नाव बदलून काय करण्यात आलं आहे, तर ते पंडित दीनदयाळ उपाध्याय बंदर असे करण्यात आले आहे आणि हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. संगणकाद्वारे नियंत्रित व भारतातील पहिले फ्रीपोर्ट बंदर आहे हे कांडला बंदर, गुजरातचं. पुढचं मुंबई बंदर. मुंबई बंदर हे महाराष्ट्रातील आहे. तर मुंबई बंदराद्वारे भारताला सर्वाधिक सीमा शुल्क प्राप्त होतो आणि पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर आहे मुंबई बंदर. हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे आणि सर्वात जास्त व्यापार चालणारे बंदर हे आहे भारतातील मुंबई बंदर. हे सध्या महाराष्ट्रात आहे. ते पेट्रोलियम, कापूस, अन्नधान्याची, केमिकल व अभियांत्रिकी यंत्रसामुग्रीची वाहतूक या बंदरातून केली जाते आणि मुंबईला साखर निर्यात बंदर म्हणून पण ओळखलं जातं. पुढची स्लाईड. मुंबई ही भारतातील सर्वात व्यस्त बंदर आहे आणि जगातील न्यूयॉर्क, USA या बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईच्या दक्षिणेला नावाशेवा या बंदराची निर्मिती केलेली आहे. तिसरं कोणतं आहे? नावाशेवा. त्याचं नाव काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू JNPT. तर याची स्थापना कधी करण्यात आली? 1989 साली त्याची स्थापना करण्यात आली आणि कॅनडाच्या सहकार्याने. हे एक आधुनिक बंदर आहे आणि भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक चालवणारे बंदर आहे, म्हणजे 50% चालवणारे. तर संगणकाद्वारे नियंत्रित केले जाते हे बंदर नावाशेवा आणि त्याच्यातून काय वाहतूक केली जाते, त्या इलेक्ट्रिक वस्तू, लोह खनिजे, टेक्स्टाईल्स वाहतूक केली जाते ह्या बंदरातून आणि देशातील 12वे मोठे बंदर आहे हे नावाशेवा. पुढची स्लाईड. मार्गागोवा बंदर. तर हे गोव्याला आहे. तर जुवारी नदी किनाऱ्यावर आहे आणि हे बंदर लोह खनिजाच्या वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे आणि 1970पर्यंत देशातील सर्वात मोठे निर्यात आधारित बंदर होते, कारण जपानला लोहचे निर्यात याच बंदरातून होत असे व आजही या बंदरातून मॅंगनीज, सिमेंट, कॉफी, नारळ, काजू, मीठ इत्यादी निर्यात होते मार्गोवा बंदरातून आणि हे बंदर पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. पुढचं न्यू मंगळूर बंदर. तर ते कुठे आहे? कर्नाटकमधील. तर नेत्रावळी नदीच्या किनारपट्टीवर आहे हे बंदर आणि मार्गोवा व कोची बंदराच्या दरम्यान आहे. मंगळूर शहराच्या उत्तरेला आहे आणि त्यातून काय काय वाहतूक केली जाते, तर लोह खनिज, अन्नधान्य यांच्या वाहतुकीसाठी हे बंदर प्रसिद्ध आहे. कुद्रेमुख खाणीतून लोह खनिज, ग्रेनाइट, काजू, लाकूड, मच्छी, चंदनाचे तेल इत्यादींचे निर्यात होते या बंदरामधून आणि न्यू मंगळूर हे भारतातील कॉफी निर्यात बंदर म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढची स्लाईड. कोची आणि कोचीन बंदर हे केरळमधील. तर कोचीनच्या समुद्राला अरबी समुद्राची राणी सुद्धा म्हणतात, म्हणजे क्वीन ऑफ अरेबियन सी. यालाच व्हिनिस ऑफ ईस्ट असे पण म्हणतात आणि या बंदराला केरळचे प्रवेशद्वार देखील म्हटले जाते. या बंदरातून काय काय वाहतूक केली जाते, तर मसाले, खत, पेट्रोलियम, काजू, नारळ, रबर इत्यांची निर्यात केली जाते आणि कोचीन हे भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. हे बंदर वेलिंग्टन बेटावर आहे, कोची, केरळमध्ये. पुढचं तुतीकोरीन व्हिओ चिदंबरम बंदर, तमिळनाडूचं. तर हे बंदर मन्नारच्या आखाताजवळ आहे, कृत्रिमरित्या विकसित केलेलं आहे
आणि हे बंदर तमिळनाडूच्या किनारपट्टीवर असणारे मत्स्य व मोती निर्यातीसाठी प्रसिद्ध बंदर आहे. तुतीकोरीन बंदराचे 27 जानेवारी 2021मध्ये नाव बदलून काय करण्यात आलं, तर VO चिदंबरम हे असे बंदर करण्यात आले आहे. श्री VO चिदंबरम पिल्ले यांनी 1906मध्ये प्रथम स्वदेशी भारतीय नौवहन सेवा तुतीकोरीन ते कोलंबो यांच्या दरम्यान सुरू केली होती. आणि पेट्रोपदार्थ, रासायनिक खते, कोळसा, सिमेंट यांची वाहतूक या बंदरातून केली जाते. आणि 1540मध्ये पोर्तुगीजांची वसाहत होती, तर 1558मध्ये डचांनी, तर 1782मध्ये इंग्रजांनी ताब्यात घेतली होती. तर 1866मध्ये येथे नगरपालिका स्थापन करण्यात केली होती तुतीकोरीन बंदरावर. आता त्याचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे, तर VO चिदंबरम बंदर हे असे करण्यात आले आहे. हे तामिळनाडू राज्यातील बंदर आहे. पुढचं चेन्नई बंदर, हे तामिळनाडूमधीलच. तर पूर्व किनारपट्टीवरील सर्वात व्यस्त बंदर आहे. भारतातील प्राचीन बंदरांपैकी हे एक बंदर कृत्रिम आहे. 1881 ते 1875मध्ये बनवले होते. आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार प्रामुख्याने चेन्नई बंदरामार्फतच केला जातो. या बंदरातून पेट्रोलियम उत्पादन, लोह खनिज, मॅग्नीज, अभ्रक, कोळसा, सुती आणि रेशमी कपडे, चमडा, रबर, तंबाखू, तेल, हळदी इत्यादींचे आयात निर्यात केले जाते. आणि मुंबईच्या नंतर चेन्नई हे देशातील दुसरे सर्वात मोठे बंदर आहे. तसेच सर्वात जुने बंदर आहे चेन्नई बंदर हे. पुढचं एन्नॉर, तमिळनाडूमधीलच आहे. कामराज पोर्ट लिमिटेड. तर एन्नोर बंदर हे भारतातील 12वे मोठे बंदर आहे. आणि काकीनाडा किनाऱ्यावर आंध्र प्रदेशातील चेन्नईच्या उत्तरेला स्थित आहे. हे बंदर भारतातील सर्वात मोठे कम्प्युटराइज्ड बंदर आहे. तसेच देशातील प्रथम पब्लिक कंपनी म्हणजे मिनीरत्न बंदर पण आहे. तर 21 फेब्रुवारी 2014मध्ये एन्नॉर बंदराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे, तर स्वतंत्र सैनिक व आधुनिक तमिळनाडूचे निर्माते यांचे नाव कामराज पोर्ट लिमिटेड असे दिले आहे. तर हे लक्षात ठेवा का एन्नॉर बंदराचं नाव बदलून आता काय करण्यात आलेलं आहे 2014मध्ये. आणि हे बंदर कोळशाच्या वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच पेट्रोलियम पदार्थ, लोह खनिज, खते यांची वाहतूक या बंदरातूनच केली जाते. आणि या बंदराला काय म्हणतात, तर कृषी निर्यात बंदर म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढचं विशाखापट्टणम बंदर, आंध्र प्रदेशमधील. तर 19 डिसेंबर 1933 रोजी निर्मिती करण्यात आली. तर निर्मिती कोणी केली होती, लॉर्ड विलिंग्टन यांनी केली होती. आणि खर्च 378 लाख रुपये आला होता. हे बंदर आंध्र प्रदेशात स्थित असून पूर्व किनारपट्टीवरील नैसर्गिक बंदर आहे. आणि उत्तरेला एन्नॉर व दक्षिणेला चेन्नई या दोन बंदराच्या दरम्यान विशाखापट्टणम बंदर हे वसलेले आहे. आणि विशाखापट्टणम हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. हे बंदर डॉल्फिन डोंगरावर आहे, त्यामुळे या बंदराचे सुनामी व चक्रीवादळापासून संरक्षण होते. आणि वाहतूक कशाची केली जाते, तर पूर्व किनारपट्टीवरील सर्वात जास्त माल वाहतूक करणारे हे बंदर आहे. लोह उत्पादन, मॅग्नीज, कोळसा, खनिज, तेल, पेट्रोलियम, लाकूड, कातडी इत्यादींचे आयात निर्यात या बंदरातून केले जाते, विशाखापट्टणम बंदरातून. पुढचं पाराद्वीप, हे ओडिसातील आहे. तर भारतातील दुसरे मुक्त बंदर फ्रीपोर्ट म्हणून ओळखले जाते. तर हे बंदर ओडिसा राज्यात अजून कटक जिल्हा 100 किमी अंतरावर व महानदीच्या त्रिभुज प्रदेशात आहे. तर हे बंदरसुद्धा कोलकाता व चेन्नई या बंदराच्या दरम्यानच आहे. आणि या बंदराची निर्मिती विशेष करून जपानला लोह निर्यात करण्यासाठी झालेली आहे, म्हणजे त्यासाठी केलेली होती. तर मालवाहतूक, लोह खनिज, बॉक्साईड, मॅग्नीज, गंधक, इंजिनिअरिंग सामुग्री इत्यादींची निर्यात केली जाते या बंदरातून. आणि पूर्व किनारपट्टीवरील पाराद्वीप या बंदरातून सर्वाधिक लोह खनिज निर्यात केले जाते. पुढचं हल्दिया, तर हे पश्चिम बंगालमधील आहे. तर मुंबई बंदराप्रमाणेच एक बंदराचा विकास देखील ब्रिटिशांनीच केला होता. आणि पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगाल राज्यात असून हुगळी नदीच्या मुखाशी हे बंदर स्थित आहे. म्हणून या बंदराला काय म्हणतात, उल्लेख नदीय बंदर म्हणून केला जातो. आणि कोलकाता बंदराचा ताण कमी करण्यासाठी या बंदराची निर्मिती करण्यात आली होती. आणि बंगालच्या खाडीपासून 128 किमी अंतरावर आहे. तर मालवाहतूक काय काय केलं जातं, तर ज्यूट, पहा, कोळसा, स्टील, लोखंड, तांबे, चमडे इत्यादींची निर्यात केली जाते हल्दिया बंदरातून. तर खनिज तेल, पेपर, रासायनिक खते, रासायनिक उत्पादने इत्यादींची आयात होते या बंदरातून. आणि ज्यूट व्यापारासाठी हे बंदर महत्त्वाचे आहे. तर कोलकाता बंदर चहा निर्यात बंदर म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण पश्चिम बंगाल राज्यात चहा व कॉफीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच आसाम राज्याचा चहा उत्पन्नात प्रथम क्रमांक आहे. तर भारतातील पहिले हरित बंदर म्हणून ह्या बंदराला ओळखले जाते. आणि कोलकाता शहर ते हुगळी नदीच्या काठावर आहे ते. तर हे बंदर वर्षभर चालू ठेवण्यासाठी गंगा ते हुगळी नदीवरील
फराक्का बैराग या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. तर हल्दिया बंदर हे चहा निर्यात बंदर म्हणून प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे भारतातील पहिले हरित बंदर आहे, हे पण लक्षात ठेवा.